PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. आशिक हो तेरा दिवाना भाग 6. लेखिका प्राची सुळे. सायलीला तिथे धोका जाणवू लागला. अविनाशला काहीही न सांगता इथून निघायचे बस तिने ठरवले. ती जाण्यासाठी पटकन वळली आणि बाहेर एकच गलका झाला. त्या मिणमिणत्या अंधारात ती कोणावर तरी धडकली. बाहेर आरडाओरडा सुरू झाला. काय झाले अचानक? सायली गोंधळली आणि आता इथून निघणेच हुशारी आहे. त्या कोंदट वातावरणात तिचा जीव घुसमटला. घाबरून ती जोरात मागे वळली. अचानक कोणावर ती धडकली. ती पडणार तो तिला मजबूत हातांनी धरले. रिलॅक्स, तिने आवाज ऐकला. लीव मी. कोण तुम्ही? अंधारात ती समोरच्याचा अदमास घेत म्हणाली. पोलीस हॅव अराइव्ड हिअर. कम विथ मी. दिस इज नॉट सेफ प्लेस. त्या व्यक्तीने म्हटलं आणि तिला खेचत बाहेरच्या हॉलमध्ये आणलं. पोलिसांचं नाव ऐकलं आणि सायलीला रडू फुटले. आपल्याला पोलीस पकडतील या विचारानेच तिला धडकी भरली. त्या माणसाच्या हातात आपला हात देऊन ती तो नेईल तिकडे जाऊ लागली. अविनाश आणि हिमांशू लगेच त्या रूममधून बाहेर पडले नाहीत, कारण त्यांना ड्रग्ज लपवायचे होते. बाहेर सायली आहे हा विचारही अविनाशच्या मनाला शिवला नव्हता. ज्याने आपला हात धरलाय त्या माणसाकडे सायली बघण्याचा प्रयत्न करत होती, पण ते शक्य नव्हते, कारण त्याने डोळ्यांवर काळा गॉगल आणि तोंड मास्कने झाकले होते. डोक्यावर हुडी होती. तो कोण होता, कोण आहे हे तिला समजणे अशक्य होते. धिस वे. लेफ्ट साईडला हात करत त्याने म्हटलं. कॉमन लिफ्टने न जाता तो गुड्स लिफ्टकडे गेला. सुदैवाने ती कोणी वापरली नव्हती. त्याच फ्लोअरला उभी होती. ती व्यक्ती आणि सायली त्या लिफ्टमध्ये घुसले. जी बटन प्रेस करून लिफ्ट खाली जाऊ लागली. सायली घाबरून त्या वाचवणाऱ्याला की कोण त्या माणसाकडे घाबरून बघत होती. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला थांबली आणि दोघे बाहेर पडले. कम. सायलीचा हात धरून तिला बिल्डिंगच्या पाठच्या बाजूला नेत तो म्हणाला. तिथे त्याची कार उभी होती. बैठो, तो पटकन म्हणाला व स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. पण आता हे प्रेशर सहन न होऊन सायली रडायलाच लागली होती. तिचं रडणं हुंदक्याने येऊ लागलं आणि तिच्या लक्षात ती गोष्ट चटकन आली. लगेच तिच्या पर्समध्ये कोंबलेला शर्ट तिने बाहेर काढला व तसाच अंगावर चढवला. ॲड्रेस? त्याने विचारले. कल्याणीनगर, चिंतामणी कॉलनी. सायली रडत म्हणाली. डोंट क्राय, यू आर सेफ नाव. त्याने कार फास्ट पळवली. सायलीला त्याचं नाव विचारायचंही सुचलं नाही. चिंतामणी कॉलनीचा गेट आला तशी सायली ओरडली. इथेच थांबवा. त्याने कार थांबवली. थँक्यू एवढे 2 शब्द बोलली व कारचा दरवाजा उघडून सरळ धावत सुटली. ती व्यक्ती फक्त धावणाऱ्या सायलीला पाहत राहिली. तो क्रिश सेनी होता. हिमांशू जरी त्याचा मित्र असला तरी तो काय करतो याची थोडीफार माहिती क्रिशला होती. यावेळी हिमांशूने खूपच फोर्स केला म्हणून क्रिश मुंबईहून पुण्यात त्याच्याकडे आला होता. थोडा वेळ थांबून तो निघण्याचे विचारत असताना सायलीची एंट्री झाली होती. स्वतःचा चेहरा दिसू नये म्हणून सायली एका कोपऱ्यात अंधारातच बसली होती. आलेली मुलगी यातली नाही आणि तिच्या बॉयफ्रेंड की मित्राने तिला फसवून इथे आणले हे क्रिशने ओळखलं होतं. केवळ कुतूहल किंवा तिचा फ्रेंड कुठे गायब झाल्यावर तिची वाढलेली अस्वस्थता तो बघत होता. काही कारणाने ती उठून आत अंधारात कुठेतरी गेली, पण पोलिसांची जेव्हा धाड पडते हे कळल्यावर तो सायलीच्या मागे गेला होता आणि सायली त्याला धडकली होती. हिमांशूला मनात 1000 शिव्या घालत त्याच्याशी मैत्री कायमची तोडून टाकायची आणि त्याच्या या काळ्या कृत्यांना कायमचं बंद करायचं. तसंच ज्याने ह्या इनोसेंट मुलीला फसवून इथं आणलं अशा मुलांना जेलची हवा खायला लावायची हा निर्धार करून क्रिशने कार मुंबईला जाण्यासाठी वळवली. सायली धावत सुटली. ती तिच्या घरापर्यंत जाऊनच थांबली. घामाने भिजली, घाबरली होती. सगळीकडे नीरव शांतता, तर मधूनच कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. 12:30 वाजून गेले होते. कॉलनी झोपली होती. सायली दाराजवळ पोहोचली आणि स्वतःजवळच्या किलीने दार उघडणार तो तिच्या कानावर तिची काकी सुनंदाचा आवाज आला. चावी फिरवण्यासाठी नेलेला हात तसाच राहिला, कारण काकीच्या बोलण्यात तिचं नाव आले होते. थंडगार वारा घरात शिरला व सायली भानावर आली. तिने घड्याळात पाहिले. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. बाप रे,
आरव 8:30ला जेवण करतो असे बोलला होता आणि झालंच तर शंभू काकांना मदत करायला ये हेही सांगितले होते. ती उठली व फ्रेश झाली. एकदा घातलेल्या ड्रेसकडे पाहिलं. जास्त भारी नव्हता पण सोबर होता. फक्त 3 जोडी कपडे आणलेत आणि नवीन घ्यायला पैसेही नाही आहेत. सायली विचार करत होती. तिच्याकडे कुठलं कॉस्मेटिक नव्हतं. एक फणी आणि पावडर होती. ती देतेच ते तिचं नशीब होतं. आपल्या या परिस्थितीला फक्त आणि फक्त अविनाश व तिचे काका काकी जबाबदार आहेत. काय अधिकार त्यांना माझ्या आयुष्याची खेळण्याचा? या तिघांनाही धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. सायली पुन्हा उसळली. आरवला स्वतःहून सांगायचं का आपल्याबद्दल? एक विचार मनात आला आणि तिने नकारार्थी मान हलवली. छे, तू काय माझं रडगाणं ऐकायला बसलाय का? काय सांगू, माझा बॉयफ्रेंड होता आणि त्याने मला फसवले. खरं म्हणजे सायलीला तिला बॉयफ्रेंड वगैरे होता हे आरवला सांगायचेच नव्हते. तो काय विचार करेल, उगाच मला चुकीचं समजेल. सध्या नकोच, कारण आरवचे विचार आले की ती त्यात गुंतून जात होती. त्याचा भूतकाळ काय असेल ते जाणून घेण्याची खूप इच्छा होती, पण तो समजेल की नाही हे देवालाच ठाऊक. 7:45चा अलार्म वाजला आणि अक्षरशः ती चपला घालून धडपडत बाहेर आली. तिनेच विलामध्ये लवकर जाण्यासाठी अलार्म लावला होता. दाराला कडी लावून घेतली. ओढणी सांभाळत ती विलाच्या दारात पोचली. आत आली आणि पाहिलं. हॉलमध्ये आरव बसला होता. हातात फाईल होती व टेबलावर पण 2-3 फाईल्स ठेवल्या होत्या. ऑफिसचं काम करत असावं, तिने मनात विचार केला. त्याचं लक्ष खाली होते आणि काही न बोलता पुढे निघून जाणे तिला प्रशस्त वाटेना. गुड इव्हिनिंग, तिने म्हटलं तसं आरवने मानवर केले. मी शंभू काकांना जेवण वाढण्यासाठी मदतीला जाते. तो काही बोलायच्या आतच ती म्हणाली. आरवने लाईट पिस्ता कलरचा लिननचा घरात घालायचा सलवार कुर्ता घातला होता. तो काही बोलत नाही हे पाहून सायली तिथून सटकली व सरळ किचनमध्ये गेली. आरव बाबा, खाना लगा रहा हो, आ जाओ, शंभू काका येऊन सांगून गेले. फाईल मिटून टेबलावर ठेवून आरव उठला व डायनिंग टेबलजवळ आला. त्याच्या चेअरवर बसला. शंभू काका आणि सायली एक एक पदार्थ बाहेर आणत होते. आरव सायलीला एकटक बघत होता. सायली बिचारी तर मान खाली घालूनच सगळं करत होती. सगळं जेवण टेबलावर मांडलं. बाबा, कुछ लगेगा तो बोलना, बोलून शंभू काका किचनमध्ये गेले. बैठो, आरवच्या आवाजाने दचकली. हो. यावेळी ती 2 खुर्च्या सोडून बसली. हमारे यहाँ सभी प्रकार का खाना बनता है. अगर नॉर्थ साइड का खाना नहीं चाहिए तो शंभू काका को बोल देना, वो कुक से महाराष्ट्रीयन खाना बनवा लेंगे, आरव घास तोंडात टाकत म्हणाला. हे काय बोलतोय हे? एका सर्वस्वी अनोळखी मुलीसाठी हा एवढं करतोय? किती काळजी आहे त्याच्या बोलण्यात. तिचं मन भरून आले. उलट त्याने माझ्याबद्दल विचारावे आणि मी घडाघडा सगळं सांगून टाकावे, काहीही न लपवता, असं सायलीला झाले होते. त्यासाठी चातकासारखी वाट पाहत होती. पण आजचा दुसरा दिवस तरी हा शांतच. ना त्याच्याबद्दल काही समजले आहे. तो काय एवढा धीरगंभीर? नक्कीच प्रेमात ब्रेकअप झाला असणार. या श्रीमंत लोकांच्या अनक्त्याला सायली तिच्या सोयीनुसार तर्क लावत होते. खाना अच्छा नाही लगा? आरवने तिच्याकडे रोखून पाहत विचारले. आणि सायलीच्या पोटात गोळा आला. ताटातला एकही कण वाया घालवायचा नाही, तिला आठवलं. हो, खूप आवडलं. मुझे नॉर्थ क्युझिन अच्छा लगता है, सायली पटकन बोलली व ताटात वाढलेलं संपवायला लागली. आरव आणि सायली कधी एकमेकांशी बोलणार? आरवचा दुःखद भूतकाळ सायलीला समजेल का? काय होतं काका आणि काकीचं षडयंत्र? जेवण झाल्यावर सायलीने शंभू काकांना जबरदस्ती जेवायला बसवले व स्वतः सगळं टेबल आवरलं. तिला असं आयतं खाणं रुचतच नव्हते, पण सध्या कुठलाच पर्याय दिसत नव्हता. निदान या चकाचक मायानगरीत ती सेफ तरी होती. हेच खूप होते. आरव हॉलमध्येच होता. सगळं आवरलं. किचनमध्ये जाऊन ती शंभू काकांना भेटली. काका, मी जाते माझ्या खोलीत, ती बोलली. आरव बाबा नक्कीच काय ते तुझ्याशी बोलेल असं दिसतंय, ते म्हणाले. कसं? तुम्हाला कसं कळलं काका?
सायली आश्चर्यचकित होत म्हणाली. बघ, तो अजून हॉलमध्येच आहे. त्याच्या रूममध्ये गेला नाही याचा अर्थ तो तुझ्याशी बोलेल. मघासपासून आरवने तिच्याशी बोलावे, त्याला सगळं सांगावे असं वाटत असताना आता त्यालाच खुद्द बोलायचे आहे समजल्यावर सायली घाबरली. काय बोलणार तो? की काही विचारेल? की त्याने माझ्याबद्दलची माहिती काढली असेल? सायली शक्य त्यांचा गुंता सोडवत होती. सायली, तू घाबरतीस कशाला? काहीतरी जुजबी बोलेल तो. जे काही असेल ते चांगलंच असेल. माझं इथलं काम झाले. सारे नोकरही गेले. मी जातो माझ्या खोलीत, शंभू काका म्हणाले व किचनचा दिवा मालवून ते त्यांच्या खोलीत गेले. सायली हॉलमध्ये आली. आरव हात मागे घेऊन पाठमोरा उभा होता. देवा, समोरचा माणूस खूप चांगला आहे, पण त्याच्यासमोर उभं राहण्याचं बळ माझ्या पायात दे. ती प्रार्थना आळवत होती. 5-6 पावलं चालली नसेल तो आरव वळला. सायलीने त्याच्याकडे पाहिलं, मात्र उगाच त्याची भीती वाटली. खरं तर तिला त्याच्याबद्दल काय वाटते ती सगळीच रसमिसळ होती. सोफ्यावर 3-4 मोठ्या शॉपिंगच्या बॅग्स होत्या. ती जेव्हा आत आली तेव्हा नव्हत्या. कदाचित ती किचन आवरत असताना त्याने त्या आणून ठेवल्या असतील. आरवने त्या सगळ्या बॅग्स हातात घेतल्या व सायलीसमोर धरल्या. सायलीने फक्त डोळ्यांनीच हे काय असा प्रश्न केला. कॅन यू सिट फॉर अ व्हाईल? त्याने म्हटले. येस म्हणत सायली सोफ्यावर बसली. ये तुम्हारे लिए कुछ ड्रेसेस है. मैंने सेक्रेटरी से कहा था शॉपिंग करने, आरव म्हणाला. त्या शॉपिंग बॅग्सवरूनच कळत होते की ते ड्रेस एका हाय क्लास शॉपमधून खरेदी केलेत. काहीतरी बोलणं भाग होते. सायलीने थोबाड उघडलं. आरवजी, हे एवढे महाग कपडे माझ्यासाठी? माझ्याकडे आहेत, तुम्ही उगाच आणलेत. आप पहले ही मेरे लिए इतना कर चुके हैं और ये सब मला नाही पटत आहे. तो नकारच होता, पण सौम्य शब्दात दिलेला. बस इतना ही रिझन है या और कुछ? आरवने क्षणात विचारले. त्याचा चेहरा एकदम शांत होता. दुसरं काय कारण असणार? थिंक. आरवजी, तुमचं हे असं शांतपणे बोलणं, अगदी ज्योतिषाला जरी बोलावलं तरी तो सांगू शकणार नाही तुमच्या मनात काय चालले. मला एवढी मोठी मदत करताय त्याचंच नवल वाटते. का? कशासाठी? मी तुम्हाला प्रश्न नाही विचारत आहे, लेकिन मेरे सवालों का तो आंसर मिले उतना काफ़ी है. आपको देखकर ऐसा लगता है कि मानो आपके अंदर एक तूफानी समुंदर भरा है. अगर वो बाहर आ जाए तो सैलाब आ जाएगा. सायली तिचे पाणीदार टपोरे डोळे त्याच्यावर रोखत म्हणाली. क्या करोगी जानकर? आरव तिच्यापासून फक्त 1 फुटावर उभा राहत बोलला. त्याच्या डोळ्याच्या कडा किंचित लाल झाल्या होत्या आणि सायली गप्प झाली. किती बरोबर बोलला तो. मी जाणून काय करणार? एवढी ताकद आहे आपल्यात की त्याचं काहीही दुःख किंवा कारण असेल ते दूर करू शकतो. मी कोण लागते त्याची, जे तो आपणहून मला सांगेल? त्याच्या कुठल्याच लेवलला मी पोहोचत नाही आहे. साधी मैत्रीही नाही आहे. तिने आवंढा गिळला. तुम्ही बरोबर बोलला. मी काहीच करू शकत नाही. आता हा संवाद संपावा असं तिला वाटू लागले. आयुष्याचे वळण अशा विचित्र कात्रीत सापडेल की ते तुकडेही विखुरलेले असावेत. तिला विषाद वाटला. मी जाते, गुड नाईट, ती उठत म्हणाली. ये सब लेकर जाना, तो म्हणाला. तो ज्या आवाजात बोलला त्या आवाजात अधिकार होता, आज्ञा होती असा भास तिला झाला. आता घेऊन जाते, पण उद्या शंभू काकांशी बोलायलाच हवे. त्यांना गळ घालून कुठल्या तरी NGO किंवा शाळेत काही काम मिळालं तर बघायला हवं. इथे बसून काहीच फायदा नाही, तिने ठरवलं व काही न बोलता त्या शॉपिंग बॅग्स घेऊन तिथून जाऊ लागली. अगर फिटिंग बराबर नहीं आए देन गिव इट टू मी बॅक, आय विल चेंज इट, आरव तितक्याच शांतपणे म्हणाला. आता मात्र सायली घोड्यासारखी फुरफुरू लागली. हे काय भलतंच चालू आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरे काही मिळणार नाहीत. जाऊ दे, आपण आपल्या मार्गाने जायचं हेच उत्तम. उद्या काय तो फायनल निर्णय घ्यायचाच. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. आरव सोफ्यावर बसला होता, नजर मात्र तिच्याकडे. ओह, ही नजर किती दुःखी आहे.
खूप दुःखी होती, हळवी वाटते. त्याला काहीतरी सांगायचे पण स्वतःला थांबवतोय. नक्कीच सायलीने ओळखले. याचा आणि आपला प्रवास इथपर्यंतच. उद्या ही जागा सोडून जायची. सायलीने बॅग्स घेतल्या व विलामधून बाहेर पडली. तिच्या रूममध्ये गेली व धाडकन दरवाजा बंद करून कडी लावली. हातातल्या बॅग्स बेडवर ठेवल्या. आरव दोन्ही हातात डोकं गच्च धरून बसला. त्याला स्वतःचाच खूप राग येत होता. काय होते मला सायली समोर आल्यावर? माझं जाऊ दे, पण तिचा काय प्रॉब्लेम आहे तो तरी विचारायला हवा ना. इथे आणलंय, पण ती का त्या परिस्थितीमध्ये होती हे का नाही विचारले? तिला मदत नको करायला? उलट तिला स्वतःबद्दल सांगायचे आहे, बोलायचं आहे, पण मीच थांबवतोय. तिचं काही ऐकून घेत नाहीये. कसली भीती वाटते. सायली इथून निघून जाईल याची. ती का थांबेल इथे? आतापर्यंत मी एक रागिष्ट, खडूस, खूप कमी बोलणारा व्यक्ती आहे असा समज झाला असेल तिचा. आरवला सायलीला पाहिल्यावर सारखा सलोनीचा भास होत होता. सायली मराठीत बोलते तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं. मला शुद्ध मराठी बोलता येते आणि समजतेही, तरी तिच्यात आणि माझ्यात भाषेची अदृश्य भिंत आहे. आरव उठला आणि तडक टेरेसवर गेला. थंड वारा शरीर मेंदूत शिरला आणि आरवला बरं वाटलं. आकाशात दूरवर चांदण्या पसरल्या होत्या, पण चंद्र कुठेही दिसत नव्हता. तो चालत सायलीचा रूम ज्या बाजूला होता तिथे आला. सहज खाली पाहिले आणि बघतच राहिला. खाली सायली तिच्या रूमच्या बाहेर आली होती. दोघांची नजरानजर झाली. आरव काहीच बोलणार नाही आणि मी अशी नुसतं बसून खाणार नाही, कारण मला खूप महत्त्वाचे काम करायचे आहे. जोपर्यंत अविनाशचा बदला घेत नाही तोपर्यंत शांती नाही. सायली सावकाश वळली व रूममध्ये गेली. आतून कडी लावली. एकवार त्या बॅग्समधून काढलेल्या भारी कपड्यांकडे पाहिले. भारीचे ड्रेस, 2 सुंदर चपलांचे जोड, इतकंच काय अंतर्वस्त्रही होती, मेकअप बॉक्स, सारं काही होते. हाताने सगळं बाजूला सारून तिने बेडवर स्वतःला झोकून दिले. उद्याच्या दिवसाची वाट पाहणं होते. सायली, तुला खूप काही सांगायचं आहे, पण मी मुद्दाम थोडा वेळ घेत आहे. मला समजून घ्यायला तुला सोपं जावं म्हणून. तुझ्या आयुष्यात काय घडलंय ते मी 10 मिनिटात शोधून काढू शकतो, पण तुझ्याकडून ऐकायचं आहे. आरवने पुन्हा एकदा खाली पाहिलं तेव्हा सायली नव्हती. उदास मनाने तो खाली आला व त्याच्या बेडरूममध्ये गेला. आरव आणि सायली पहिल्या वेळी एवढं बोलले. काय होईल याची परिणिती? क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. कथा लिखित प्राची सुळे, आवाज प्राची सुळे. धन्यवाद.